दिशेकडून आला. गावाचं नाव गोकुळ आहे. बर आई वडिलांचा सांगतो ना, सांग पटकन. भगवान म्हणतात माता यशोदा पिता नंदची कृष्ण हमारा नाम है. नतमस्तक. आणि त्यांनी विचार केला योगिया दुर्लभ तो म्या देखील चाचणी योगिया दुर्लभ. त्या म्हणतात बाबा परत जा, तिकडे जाऊ नको, तो कालिया तिथं झोपलेला आहे. भुजंग तो होता निजला मंदिरी निर्भयांतरी गर्व निधी. गर्व हरावया भुजंग तो कालिया झोपलेला होता आणि भगवान तिथे गेली आणि दिले हाक त्याने जावणी पाताळा जागविले काळा भुजंगाशी. खडबडून उठला कालिया कोण तू? श्रीकृष्ण. येण्याचं कारण माझा चेंडवाला मिळालं का नाही? चाललं जा. नाही जाणार. त्याने अंगावर झडप मारली कालियाने आणि अंगाला वेळी टाकली. परमात्म्याने हात फुगवलं. ब्रह्मणच असे अनंत ब्रह्मांडी उदरी अनंत ब्रह्मांडी एका रूमी आळशी नेली. काल्याची हाताने तुटायला विसाच्या घराला बाहेर पडायला आणि शेवट लास्ट सातही फणाला वेषण घातली आणि राहिले भगवान उभा देऊळा चरणी वाजवी तो वेणू. इकडं गोपाळ आणि गोकुळात गेली आणि यशोदे मातेला सांगितलं यशोदे तुझा काना यमुनेच्या डोही बुडाला. असा निरोप ऐकलो यशोदा माता धावत सुटली. आता मला जगून काय करायचं? मला काही मोठी मुलं होते का? माझा दुसऱ्यासारखा होता का? श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. अशा परमात्मा किंवा माता शोभे पिंपळ पान एक वर्ण ऐसा. आता मी जगू कशाला? गेल्या यमुनी थोडी टाकते. 10-15 मैलांनी धरलेलं आईसाहेब होत असतं. सोडून द्या भाभीजी, टेन्शन घेऊ नका, आता गेलं हो, रडू नका. नाही ना, मी आता जगण्याची इच्छा संपून टाकली. आता यमुनेच्या डोहात उडी टाकते. त्या तीराजवळ गेले. त्या बाकीच्या महिलांनी सोडून दिलं आणि यशोदे मातेने त्या डोहात धाट उडी काय केली? आता
नाही मारली, उडी मारली नाही. तर डोहापर्यंत जाऊस तर यशोदा माता म्हणत होती मी उडी टाकते, पण तिथे गेल्याबरोबर बर का मागे सरे माय पावला पावली मागे सरे माय पावला पावली मागे सरे माय पावला पावली मागे सरे आणि तुम्ही म्हणत होतात यशोदे घराकडे चाल. तिथं सांगितलंय देवा तुम्हाला, देव जीवापेक्षा जास्त. तिथं जाऊस तर म्हणत होती उडी टाकते, पण तिथं गेल्यावर मागे सरे माय माय बाबूला बाबू. आता तुम्ही सांगा, उडी टाकल्यावर देवाने मरू दिलं असतं, काय होती ना ती, पण जीवापेक्षा जास्त आवडलं नाही. इतका परमार्थ अवघडे. आता आपलं दुकान कुठं बसतंय तुम्हीच विचार करा. तुम्ही तुमचा करा, मी माझा करतो. विठाला काय आपला परमार्थ आहे महाराज, काय परमार्थ? काही नाही आपलं, काही नाही. एवढे की बाबा तुका म्हणे फार थोडा तरी करू का. चांगली गोष्ट आहे, शब्द चालू आहेत, एवढे महाराज लोक आहेत तरी तारखी मिळत नाहीत अशा प्रेडला. रामनवमी हनुमानजी येते, एक एक पकवाने असे की बिजली सारखी, पण प्रेडला मिळत नाही. असे गाय भरपूर, पण प्रेडला मिळत अगोदर सांगून घ्यावं लागतं. एवढे तरी मिळत नाही. याचा अर्थ शब्द तेवढे, ज्या ती शब्द एवढे, त्या ती लोकांचा कल धार्मिकतेकडे 100% आताच्या काळात 100%. फक्त जेवढा फरक आपल्याला पडायला पाहिजे तेवढा मात्र आपल्याला काही ते नजरेच्या समोर येत नाही. कीर्तनापुरते मान हलवतात लोक, असं काही नाही. लक्ष देऊन आता कसं वातावरण झालंय आपलं, कपन मारे छान छान चाली करून रसातल्या म्हणलं ना, धनदारा उत्तजन बंधू सोये रे पिजून. लोक मान घालवतात नाही असं नाही, पण एवढ्या पुरत्या मान हलवते. इथून निघले की जायचे ते. मग महाराज म्हणतात, हे देवा